गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मिस्टर माझे कामाला चाललेत. मला एक केकची ऑर्डर आहे. मला 10-11 वाजता केक द्यायचा आहे. तर मी आधी काय करते, बेस शिजवून घेते. ओव्हन इथं प्रीहीट करत ठेवलेलं आहे. बेस शिजवून घेते आणि मग नंतर बाकीचं डब्यासाठी चपातीचं पीठ वगैरे मळते. बाय. इथं आपली देवपूजा पण झालेली आहे. सकाळची ते जाताना सकाळी नामस्मरण वगैरे करून देवपूजा करून जातात. जर उशीर झाला तर मग फक्त नामस्मरण करतात. पूजा मम्मी करते नंतर. पण आज त्यांना वेळ होता तर त्यांनी पटकन पूजा वगैरे आटपून घेतलेली आहे. मस्त सकाळ सकाळ फ्रेश वाटतं पूजा वगैरे झालेली असेल तर ना. पूजा वगैरे झालेली आहे माझी. फक्त नामस्मरण आता नंतर करीन, कारण सकाळचे हे बघा 6 वाजलेत आणि मुलांना पण शाळेत जायचं आहे. शिवाय मला लवकर आज केक द्यायचा आहे. त्यामुळे केकची ऑर्डर असल्यामुळे मला पहिले बेस शिजवून ठेवला ना का मग मुलांना सोडून आली का मग मी पटकन केक बनवून घेईन, कारण मला 10-11 वाजता केक द्यायचा आहे. चला तर मग आता आपण बेस मी कसा बनवते ते पण तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी बेस बनवण्यासाठी पाऊण कप प्रीमिक्स घेतलेला आहे. तर मी चिराग कंपनीचं प्रीमिक्स वापरते. आता आमच्या इथे काय झालं आहे की आमच्या इथे 350 रुपयामध्ये म्हणजे एकावर एक केक फ्री असं काय केलं आहे माहिती नाही. पण तो जो अर्धा किलोचा केक असतो ना तो फक्त 360 ग्रॅम भरतो. पण आता लोकांना ते कळत नाही. ठीक आहे, प्रत्येकाची हे. आता हा केक जो आहे मी परफेक्ट असा अर्धा किलोचा, म्हणजे मी जो केक बनवते 250 रुपयाचा केक बनवते मी तर हा 250ला केक देते. तो मी तुम्हाला सांगते, मी हा केक माझा 600 ग्रॅम भरतो. पण जे 200 रुपयाला केक घेतात तो 360 ग्रॅम आणि त्यामधला बेस सुद्धा म्हणजे जो आपण खाली पुठ्ठा लावतो त्याचं माप पण तेवढंच होतं. काय लोकांना आपण नाही करू शकत. तर इथे मी पाऊण कप प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण तेल घातलेलं आहे. शिवाय तेल जे आहे ते मी जेमिनी रिफाईंड तेल वापरते. तर 2 चमचे तेल मी इथे वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण इसेन्स घालायचा आहे. तर मी इथे केक बनवत आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. तर मी इथे 1-2-3 थेंब फक्त स्ट्रॉबेरी इसेन्स घालणार आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एकाच दिशेने फिरवत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे केक सुद्धा छान असा मस्त फ्लफी होतो. तर अशी रिबिन कन्सिस्टन्सी आपल्या ह्या पिठाची हवी आहे. तर आता मी हे पीठ सगळं आपल्या टीनमध्ये काढून घेते. आपण छान बटर पेपर लावून घेतलाय टीनला, थोडंसं तेल लावून सगळीकडनं पसरवून घेतलेलं आहे. आणि आता ह्या टीनमध्ये आपण जे बॅटर आहे ते काढलेलं आहे. 1-2दा आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे केक जो आहे तर त्याच्यामध्ये जर ह्या पिठामध्ये जर एअर बबल्स असतील तर ते निघून जातात आणि केक सुद्धा छान फ्लफी आणि स्पॉन्जी तयार होतो. आता आपण इथे प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आता आपण इथे 20 मिनिटं करून घेऊया. 20 मिनिटं फक्त लागतात, कारण आपला केक जो आहे तो अगदी छोटा आहे. त्यामुळे आपण इथे 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिटं फक्त आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. 20 मिनिटामध्ये खूप छान असा केक बेक होतो. तर आपला केक बेक होतोय तोपर्यंत मी बाकीची कामे करून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. माझी तयारी झाली आहे. तर गेवडा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे मी. आलं लसूण पेस्ट, टॅमॅटो आणि कांदा कट करून ठेवलाय. आता भाजी फोडणीला देऊन घेते. A few moments later. हे बघा, इथं माझ्या चपात्या तयार झाल्या आणि ही आपली घेवड्याची भाजी पण मस्त अशी तयार झाली. आता मुलांचे डबे भरून घेते. अजून पिल्लू उठली नाही, तिला आंघोळ घालायची आहे. मग तिला आंघोळ वगैरे घालून झाली का मग तुम्हाला दाखवते. A few moments later.
बोल. गजब बेइज्जती है. झाली तुझी तयारी स्कूलला जायची ना? काय करते तू? दूध बिस्किट खाते ना? हे बघा आता पिल्लू इथं दूध बिस्किट खाते. सकाळी नाश्ता करताना मोबाईल हातात लागतो मॅडमला, त्याशिवाय नाश्ता तोंडात जात नाही. आणि इथं वेदांत पण नाश्ता करतोय. हे बघा, तो भाजी चपाती प्रॉपर भाजी चपाती खातो, पण ही सकाळी थोडीशी नाटक करते आणि जर मग चपाती खाऊन गेली तर मग डबा खात नाही. त्यामुळे मग सकाळी ती अशी दूध बिस्किट खाते आणि मग टिफिन तयारी झाली आणि मुलं आता स्कूलला जाणार आहे मस्तपैकी. बाय कर पिल्लू. बाय. तर पिल्लू आणि वेदांत आता स्कूलला गेलेत आणि इथे आपला बेस पण छान थंड झालेला आहे. तर आता हा मी डिमोल्ड करून घेते आणि ह्याचे लेयर्स करून घ्यायचेत आपल्याला. तर आता मी ह्याचे 3 लेयर्स करू शकते किंवा अगदीच जर आपल्याला वाटलं तर क्रीम खूप कमी पाहिजे तर आपण 2 लेयर्स मध्ये सुद्धा हा केक जो आहे, हा बेस आहे, हा कट करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा केकचा बेस आहे हा कट करून घेणार आहे. हे बघा, तर किती छान जाळीदार असा हा केक झालेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि प्रीमिक्स सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचं प्रीमिक्स वापरतो. तर आता ह्याचे मी 3 लेअर करून घेणार आहे. हे बघा, तर आपल्या या केकचे 3 लेयर्स झालेत आणि आता या केकला मी छान असं क्रम कोट वगैरे करून घेतलीये. तर मी आधीचा जो एक लेअर आहे तो करून घेतलेला आहे. आता हा पुढचा लेअर मी तुम्हाला दाखवते की छान असं आपण इथे क्रश वापरलेला आहे स्ट्रॉबेरीचं. तर इथे मी 2 चमचे एका लेअरला इतकं क्रश वापरते, जेणेकरून प्रत्येक घासाला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आणि केकच्या प्रत्येक घास हा खूप छान लागतो. आणि भरपूर असं मी ते टुटी फ्रुटी वापरते. टुटी फ्रुटी पण दाताखाली आली ना खूप छान लागते. आता हा शेवटचा बेस मी यावर ठेवलेला आहे, त्यावर सुद्धा आपण पाणी सोक करून घ्यायचं आहे. तर हा एक जुगाड केलेला आहे की मी बाटलीला छान असं होल करून घेतले, जेणेकरून आपल्याला पाणी इथे सोक करायला छान म्हणजे सोपं पडतं. आता हा क्रम कोट करून घेतलेला आहे आणि आता आपण एक अर्धा तास हा केक फ्रीज मध्ये ठेवून देऊया. म्हणजे जे केकचे क्रम्स असतात ना, ते केक आपण जेव्हा आयसिंग करतो तेव्हा मध्ये मध्ये येत नाही आणि आयसिंग खूप छान होते. आता साईडने आपण आपल्या पायपिंग बॅग मध्ये मस्त अशी क्रीम भरून घेतली आणि अशा पद्धतीने आपण ह्याचं फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आता हा जो केक आहे हा आपल्याला खूप जास्त कलरफुल बनवायचा नाहीये, कारण हा जो मुलगा आहे हा खूप लहान मुलगा नाहीये, तर एक 15-20 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे खूप जास्त कलरफुल केक बनवायची गरज नाहीये. त्यामुळे मी अशा पद्धतीने ह्याला स्क्रॅपरनी छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. 2 चमचे मी इथे न्यूट्रल जेल घेतलाय आणि त्यामध्ये पाव चमचा आपण क्रीम टाकलेली आहे. नॉर्मल आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती टाकलेली आहे आणि 1-2 चमचे पाणी घातलेलं आहे. आणि एका पायपिंग बॅग मध्ये मी हे जे जेल आहे हे भरलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ह्याचं आयसिंग करायला हे सगळीकडे पसरवायला सोपं पडतं. आणि सगळीकडे आपण हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, आत्ताच किती छान दिसतंय. थोडीसं क्रीम घालण्याचं कारण असं आहे की त्याला मॅट फिनिश येतं. जे आपण जेल वापरलेलं आहे न्यूट्रल जेल, त्याला थोडंसं मॅट फिनिश येण्यासाठी आपण इथे उगाच पाव चमचा आपण इथे क्रीम वापरलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी ह्याचं आयसिंग ही डिझाईन करून घेते. खूप जास्त बटबटीत नाही, तर अगदी साधी आणि खूप सोपी अशी ही डिझाईन करून घेतलेली आहे. तर आता हा 250ला केक मी देणार आहे, तर तुम्ही सांगा की याची किंमत योग्य आहे की नाही येते. तर आता मी जिथे राहते ते थोडंसं गावा ठिकाणी पडतं, त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे याची किंमत तेवढीच घ्यावी लागते. तर आता तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये की याची किंमत योग्य आहे का नाही ते. आता आपली पूर्ण केक तयार झालाय, त्यावर थोडेसे आपण स्प्रिंकल्स वगैरे टाकून घेऊया.
मस्त असं स्ट्रॉबेरी केक बनवलाय आपण. तर केक कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. तर मला अशा ऑर्डर असतात, पण खूप आज एकच ऑर्डर होती, तर ती मी सकाळीच कंप्लीट करून टाकलेली आहे, कारण लवकर द्यायची आहे आपल्याला. तर असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. तुम्हाला भरपूर अशा रेसिपीज आणि शिवाय आमचा डेली व्लॉग्स वगैरे आपण शेअर करूया. तर चला मग, बाय बाय. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि तुम्ही जर मला शिक्रापूरवरून पाहत असाल, पुणा शिक्रापूर, तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर करू शकता.